सच्चा हनुमान भक्त सुरेश आप्पासो हारके सावकर सलगरे येथे साकारत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पहिली 55 कोटी हनुमान मूर्ती सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे नगरीत भक्तिभाव, वैदिक मंत्रोच्चार आणि दैवी वातावरणात साकार होत आहे। 55 फुटांच्या भव्य, दिव्य आणि मनमोहक हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा देवतांच्या मूर्तीसह ढोल ताशांचा गजर, रथ, हत्ती, उंट, घोडे, नगर प्रदक्षिणा, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, प्रवचन, कीर्तन, भजन, पंचाचार्य, कलश पूजन, सामुदायिक हनुमान चालीसा, पठण, हवन, आरत्या आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण सारे कुटुंबियांसह अवश्य उपस्थित राहा आणि या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा। या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सदर्भ सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ यांच्या शुभहस्ते होणार आहे। त्याशिवाय महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर रोजी स्थळ महादेव मंदिराजवळ जानरावाडी रोड सलगरे। कौलापूर माळावर पोलिसांची धडक कारवाई, घरफोडी, कॉपर चोरी प्रकरणातील 4 रेकॉर्डवरील आरोपी अटकेत। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या आदेशानुसार मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी विशेष पथक तयार केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कडेकर यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर व सागर टिंगरे यांना गुप्त माहिती मिळाली की काही संशयित इसम चोरी केलेले सोने चांदीचे दागिने व कॉपर विक्रीसाठी कौलापूर माळ परिसरात येणार आहेत। त्यावर पथकाने तात्काळ कारवाई करून त्या ठिकाणी सापळा रचला। 4 इसम संशयास्पद हालचाल करताना दिसले। त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी आपली नावे बारक्या सलेम चौधरी वय 32, अनिल शंकर जाधव 28, दीपक रंगलाल बिलारे 51 आणि संतोष सावकार जाधव 24 अशी सांगितली। अंगझडती घेतल्यावर त्यांच्याजवळ सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, ॲम्प्लिफायर, कटर, पाने, पक्कड यासारखी चोरीसाठी वापरणारी साधने आढळली। चौकशीत त्यांनी तासगाव व गव्हाण परिसरात घरफोडी व कॉपर चोरी केल्याची कबुली दिली। तासगाव पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याची नोंद असल्याचे तपासात स्पष्ट झाले। पथकाने पंचांसमक्ष मुद्देमाल जप्त करून आरोपींना पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग केले। हे सर्व आरोपी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत।